So unit number 5, first question, smart city is somewhere that makes smart use of new technology. Second question, the vital component is often considered in disclosure around smart city is the role of the accountant, the role of the central government, the role of local government, or the role of technology. I'll answer. The role of technology. Correct. Role of technology. Smart metering causes increase in precision of billing, decrease in precision of billing, increase in approximation of billing, increasing random estimation of billing. Smart metering precision of billing. increasing precision of billing. Precision of billing. Correct. Ventilation is a process of cooling air in space, increasing humidity, exchange replace air in a space, purifying air in space. Exchanging and replacing air in space. Exchange. HVAC मध्ये जे आपण शिकलोय, हिटिंग, व्हेंटिलेशन अँड एअर कंडिशनिंग, याच्यामध्ये काय होतं, व्हेंटिलेशन ही बाहेरची आणि आतली हवा एक्सचेंज आणि रिप्लेस करायचं काम करतो. सो HVAC प्रोव्हाइड्स एअर कंडिशन, प्युरिफिकेशन, लाईट ऑटोमेशन, सिक्युरिटी, अलार्म. तर ए आन्सर आहे. स्मार्ट वेस्ट डील्स विथ गार्बेज कलेक्शन, डिस्पोजल, रियुजिंग, रिड्युसिंग गार्बेज, रिसायकल वेस्ट, डम्पिंग ट्रॅश इन लँडफिल्स. काय स्मार्ट वेस्ट? गार्बेज कलेक्शन अँड डिस्पोजल. करेक्ट. गार्बेज कलेक्शन अँड डिस्पोजल. तर रियुजिंग, रिसायकलिंग हा दुसरा पार्ट झाला. लक्षात घ्या, जरी वेस्ट हे डम्प मध्ये जात असेल, डम्पिंग ट्रॅश इन लँडफिल्स हा वेगळा पार्ट झाला. रिसायकलिंग वेस्ट, रियुजिंग. स्मार्ट वेस्ट म्हणजे काय की तुमच्या डस्टबिन मध्ये कलेक्ट झाला की तुम्हाला अलार्म मिळाला पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर स्मार्ट वेस्ट मध्ये ऑलरेडी वेस्ट कलेक्ट करताना लिक्विड सॉलिड वेगळं कलेक्ट होणं, त्यातल्या त्यात सॉलिड मध्ये पण वेगवेगळं सेपरेशन करणं, तर हे स्मार्ट वेस्ट कलेक्शन झालं. ठीक आहे. स्मार्ट बिन इंडिकेट्स स्टेटस ऑफ बिन युझिंग लेवल, टेम्परेचर, गार्बेज आणि गॅस सेन्सर. तर कुठलं सेन्सर वापरतो स्मार्ट बिन? गार्बेज. लेवल सेन्सर. लेवल सेन्सर. सोनार सिस्टीम. सोनार सिस्टीम लक्षात घ्या. अल्ट्रासॉनिक सेन्सर. स्मार्ट बिन कॅन बी मॉनिटर्ड युझिंग इट्स ओन प्रायव्हेट नेटवर्क इम्प्लिमेंटेड बाय म्युनिसिपालिटी, मॅन्युअल इन्स्पेक्शन ऑफ अ पर्सन, ट्रेन्ड डॉग्स, हाऊसिंग सोसायटी. तर हे दोन तर काही उपयोगाचंच नाहीये, त्याला स्मार्ट म्हणणारच नाही आपण. हाऊसिंग सोसायटीचं सेपरेट मेंटेन होऊ शकतं, पण शेवटी कलेक्शन कोण करणार आहे? म्युनिसिपालिटी, म्युनिसिपल कॉर्पोरेशन. त्याच्यामुळे याचा पण आन्सर एच आहे. M2M कम्युनिकेशन इज कम्युनिकेशन बिटवीन मशीन टू मशीन, मोटर टू मशीन, मोटर टू मोटर, मशीन टू मोटर. सो ऑब्व्हियसली मशीन टू मशीन आहे M2M म्हणजे. द फंक्शन ऑफ डिव्हाइस डोमेन इन M2M नेटवर्क. डिव्हाइस डोमेन काय काम करतं? कलेक्शन, ट्रान्समिशन ऑफ सेन्सर डेटा, इंटरप्रिटेशन ऑफ सेन्सर डेटा, प्रोसेसिंग ऑफ सेन्सर डेटा, अनालिसिस ऑफ सेन्सर डेटा. तर डिव्हाइस डोमेन काय करतं नेटवर्क मध्ये? कलेक्शन अँड ट्रान्समिशन ऑफ सेन्सर डेटा. कळतंय का? रिप्लाय द्या. हो सर. येस सर. सबनेट इन M2M म्हणजे मशीन टू मशीन इज युज्ड फॉर गॅदरिंग द कम्युनिकेशन लिंक बिटवीन M2M डिव्हाइस अँड M2M. M2M 4 ऑप्शन आहे: गेटवे, डिव्हाइस, सर्व्हर आणि राउटर. सबनेट म्हणजेच कम्युनिकेशन नेटवर्क. सबनेट म्हणजेच कम्युनिकेशन नेटवर्क. तर कम्युनिकेशन नेटवर्क काय काम करतं? सेन्सर आणि नेटवर्क मधलं, सॉरी, कम्युनिकेशन लिंक मधलं दोघांचा जो दुवा आहे त्याला आपण गेटवे म्हणतो, दरवाजा. एक्सप्लेन केलं होतं, तर याचा आन्सर गेटवे. लक्षात घ्या, गेटवे असतो कोणामध्ये? वायरलेस नेटवर्क आणि सेन्सर मध्ये गेटवे काम करतो. हेच आपण युनिट नंबर 4 मध्ये पण शिकलोय. स्मार्ट फॅक्टरी मध्ये IoT, तिथे पण बघा, थिंग, मग सेन्सर, मग एज गेटवे, मग IoT गेटवे, मग नेटवर्क आणि मग फायनली सर्व्हर. तर लक्षात घ्या, तर जो लिंक म्हणून काम करतो, ब्रिज म्हणून काम करतो, त्याला गेटवे म्हणतात. ठीक आहे. मग सबनेट इन M2M गेटवे, कम्युनिकेशन लिंक मध्ये आणि M2M मध्ये कोण दुवा आहे? तर गेटवे दुवा आहे. All nodes communicate with each other using some
intermediate gateways in a fully distributed network, client server network, cooperative network आणि मल्टी पॉइंट नेटवर्क. काय आन्सर येईल याचं? चुकलं तर चालेल, बोला. मल्टी पॉइंट नेटवर्क. ऑल नोड्स आलं तर इथं क्लायंट सर्व्हर रॉंग होऊन जातं. ऑल नोड्स आलं, बरोबर. तर फुल्ली डिस्ट्रीब्युटेड, कोऑपरेटिव्ह आणि मल्टी पॉइंट, त्याच्यातलं काय यायला पाहिजे? ऑल नोड्स कम्युनिकेट विथ इच अदर युझिंग सम इंटरमिजिएट गेटवे, बरोबर. तर इंटरमिजिएट गेटवे आल्यामुळे काय होतं? एक तर कोऑपरेटिव्ह नेटवर्क आन्सर येईल किंवा मल्टी पॉइंट नेटवर्क येईल. तर आय थिंक याचा आन्सर सी असायला पाहिजे, मल्टी पॉइंट कोऑपरेटिव्ह नेटवर्क. cooperative networks. The brain of IoT system is brain काय काम करतं? कमांड करायचं काम करतं ना. या चौघांमध्ये ब्रेन कोण आहे? सांगा पटकन. प्रोसेसर सर. प्रोसेसर. One of these is not a networking device. या चौघांमध्ये कोणता नेटवर्किंग डिव्हाइस नाहीये? स्विच. नेटवर्किंग डिव्हाइस. हा, Yes. switch. One of these is not a networking device. Bridge. C. नेटवर्किंग डिव्हाइस. स्विच. माझ्या मते ट्रॅफिक अनालायझर यायला पाहिजे. 14चं डी आहे बघा. 14चं डी आलंय. कितवा आहे आपला क्वेश्चन? 14चं डी आहे, ट्रॅफिक अनालायझर. ट्रॅफिक अनालायझरच आहे. स्विच, राउटर, ब्रिज हा डेटा राऊट करण्याचे काम करतात. आपल्या कॉलेजमध्ये जे लॅन नेटवर्क असतं ना, ते स्विचच असतो, त्याला स्विच म्हणतात. तो डेटा राऊट करण्याचंच काम करतो. लिमिटेशन ऑफ वायरलेस सेन्सर नेटवर्क. लिमिटेशन ऑफ वायरलेस सेन्सर नेटवर्क. काय वायरलेस सेन्सर लिमिटेशन? Restricted bandwidth सर. इनफायनाइट स्टोरेज कॅपॅसिटी. इनफायनाइट स्टोरेज कॅपॅसिटी हे लिमिटेशन नाहीये. हाय प्रोसेसिंग स्पीड हे पण लिमिटेशन नाहीये, बरोबर. आणि लार्ज रेंज हा पण लिमिटेशन नाहीये. त्याच्या चौघांमध्ये सगळे ऍडव्हान्टेज आहे. रिस्ट्रिक्टेड बँडविड्थ हा एकच लिमिटेशन आहे. वन ऑफ दिस इज नॉट अ सेन्सर. गायरोस्कोप, कॅमेरा, ऑसिलेटर, बॅरोमीटर. बॅरोमीटर प्रेशर सेन्सर आहे, कॅमेरा मोशन सेन्सर आहे. हा, आणि गायरोस्कोप कोणता सेन्सर आहे? अँगल मोशन सेन्सर आहे. तो ऑसिलेटर हे अँग्युलर. डॅश हेल्प्स इन नॅव्हिगेशन सिस्टीम. नॅव्हिगेशन मध्ये कोण मदत करतं? जीपीएस, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम. करेक्ट. सो वन आउट ऑफ दिस इज नॉट LP WAN टेक्नॉलॉजी. LP WAN टेक्नॉलॉजी. I think NB IoT और वायफाय दोघांमध्ये एक यायला पाहिजे. क्वेश्चन नंबर 18. Question 18B. Question 18B. It is Wi-Fi. Then 19th, the frequency band used by Z-Wave is. Frequency band used by Z-Wave. So the answer is C. Sub 1 gigahertz. जे काही मी तुम्हाला इथे वरती सांगितलं होतं बघा, हे जे आहे हे तुम्हाला मगअप करावं लागेल. करेक्ट. हे जे काही आपण वायरलेस नेटवर्क पाहिले बघा, झेड ला सब 1 gigahertz फॉर इंडिया. हे तुम्हाला बँडविड्थ जे आहे ना, कंपॅरिझन ऑफ वायरलाईन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी, हिचं तुम्हाला थोडस मगअपच करावं लागेल. And the last question is, the transaction and data integration across multiple sources is orchestration. Transaction and data integration orchestrationच होतं बघा. ऍप्लिकेशन ऑफ सर्व्हर ऍप्लिकेशनचे फंक्शन मध्ये ऑर्केस्ट्रेशन हा एक पॉइंट होता. ऑर्केस्ट्रेशन, ट्रान्झॅक्शन अँड डेटा इंटिग्रेशन अक्रॉस मल्टिपल सोर्सेस इज ऑर्केस्ट्रेशन. काय डाऊट याच्यात आता? नो सर.